कसे काय वर आले तुम्ही तुम्हाला? हा काय म्हणते मी? ओ काय म्हणते मी? हा उठताय ना वा? रोज रातच्याला गुत्त्यावर जाऊन ढोसायची आणि सकाळी कामावर जायची बोंब. उठा 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 धरा घ्या ये. 2 वेळा उकळलाय पार काळा झालाय. प्या आता तसंच. आणि हा तो पचपेढीचा पेडणे कर रोज रोज घरी येतो आणि मला छळतोय. 4 महिने कोणी हप्ता थांबवतो का म्हणतोय. दुपारच्याला घरला या आणि तोंड दाखवा त्याला. नेमका जेवायच्या वेळी घरी येतो आणि बडबड करतो. घास कसे खाली उतरत. मम्मी फोडून दे की. दे इकडे आण. घे ठेव हे पण अनावर पटकन. शाळेत नाही गेला घर. नाही ते दिवाळीची सुट्टी लागली आहे पोरांना. कुठल्या धुंदीमध्ये असता हो तुम्ही? ए चलिये ना दिवाळी आली आहे. फराळ करायचा आहे. काय ते पैशाचं लवकर बघा. वाण्याकडे जायची सोय नाही मला. हा नाहीतर माहेरी असं जावं लागेल बिना फराळाचं. आहे आपली प्रत्येक दिवाळी मामाकडे. गिटे पाय बंद करू खोयो काय गो. नाही नाही नको अक्का. आंघोळ व्हायची अजून यायची. रे मेल्या हैस तू अजून बुटसोट बसलेलो असस. हॅलो ताई. हा हा ताई. हा आले आले खाली ते बघा. आले बघा. ए चल पटकन चल. किती एकटी त्रास देतस रे मेल्या. पप्पा नवीन बॅट घ्या ना. घेऊ घेऊ. कधी घेणार? नेहमी असंच सांगता. या बॅटने बाउंड्री नाही जात माझी. बॅटनी बाउंड्री जाते होय. हान जोरात राहील बरोबर. बघण्या पत्र्यासाठी भरला रे. आवर मेल्या लवकर. बबन्या या अंतरून कोण उचलताला. अक्का तू ठेव ना मला उशीर झालाय. माका सांगतोस. अशी गेलो. द्या की हजार. कापून घ्या पगारातून. तो गायकवाड हवालदार मदत करील असं वाटतंय मला. अगं ये 1500 रुपयात नाही सोडायचा तो. नाही तर आतच नसता टाकला. गुन्हा केलाय त्यानं सरकारी. गटाराची झाकणं चोरली आहेत. सोडणार त्याचा. अण्णा मी काय म्हणतो द्या कितीला पैसे. सोडलं तो सोडलं 1500. या 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 तुम्ही पुढे या पुढे या. तुमच्यावर ओळून टाकतो पैसे. या 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 या. अरे हप्त्यातून आहे ना दुसरा लेट मार्क आहे तुझा. आता खाडाच लावतो बघ. कधी पण यायचं कधी पण जायचं. तुला माहिती आहे ना आमदाराचं ऑफिस आहे तिकडं. आणि ती सोसायटी पण नगरसेवकाची आहे. तू उशिरा येतो आणि मला शिव्या खाव्या लागतात. अण्णाचा अरे बघत काय बसता. जा ना नाही तर परत फोन नगरसेवकाचा. हा दे. ए तिला पण दे. दाखव.
कुठून आणलंय सगळं हा? हे घे 600. नाही नाही ना ग. अगं ठेव ना, चौकीला जायला लागणार आहेत ना. घे घे ठेव. हे घ्या की. मी तोंड नाही लावलंय, उष्ट नाही केलंय. घ्या. मी देईल ना तुम्हाला परत पगार झाला की भाऊ. नक्की देईल. हे एवढं काय 600 रुपये तर आहेत, कधी पण दे. नाही नाही असं कसं. येळेला धावून आला तुम्ही भाऊ. मी नक्की देईल हा. हाँ 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 ठीक छे लक्ष्मी ऊपर कर ऊपर। अरे दोनों ऊपर मत करो एक साथ। तू एक बोनी करो, सेट करो ना। वाले। अरे मेरा बोनी नहीं हो गया है, सुबह से मैं ही मिला क्या? क्या सेठ, इतना बड़ा सोने का दुकान खोल को रखे और ऐसी कंजूसगिरी। ये सब पैसे क्या ऊपर लेके जाएंगे क्या? हाँ? नाम लक्ष्मी है मेरा, दिल खोल के आशीर्वाद दूंगी। ये जो तेरा स्कीम है ना, सोने के खरीदे पे चांदी मुफ्त, सुपर हिट हो जाएगा। सुपर हिट, सुपर डुपर हिट। हाँ अच्छा अच्छा अच्छा, ये ले जा। ये क्या सिग्नल मांग रही क्या? देख तो। दिवाली मांगने आई, पक्का दे जरा कुछ तो। हाँ ठीक है ठीक है। ले। और 1 रुपया। हाँ? अजी 100, 50, 20, 10 ऐसे नहीं देते। 1 रुपया लगा के दिया तो शगुन होता, बरकत रहती। हाँ। हाँ। ये ले। अयो जियो मेरे मालिक, राज खुशी रख के तेरे को। चलो कुछ तो दिया। अरे तू शो जो है मारा मोड़ा, वो अंदर जाऊं छो। हाँ શું છે? नमस्कार शेठ. नमस्कार. बोलो बोलो. सगळा कचरा काढला बाहेरचा शेठ. हा मग ते दिवाळी द्या ना शेठ. अरे आज सगळ्यांना झाला काय? जो येतो दिवाळी मागतो. दिवाळी तुमच्या, आमच्या दिवाळा काढणार काय? नाही, 3 हप्ता बाकी आहे दिवाळी मंदी. दिवाळी मंदी आहे, तुला दिवाळी देतो. जा जा बाबा जा. शेठजी ए भाऊ दादा ये ये इकडे इकडे. काय शेठ? अरे तुला दिवाळी देतो, पण तुला छोटस काम करायला लागेल. काय काम शेठ? अरे तुला काय दागिना घडवायचं काम नाही देणार, तुला सफाईचंच काम देणार. चल ये गधेड़ा शाबाश. हाँ आओ हमारे साथ आओ. ये एक छोटा काम कर, एक छोटासा कोपचा आहे ना तो साफ करून टाक. 200 रुपये देतो आणि ते इडलीचा नाश्ता पण देतो गरम गरम. हाँ चल शाबाश. अरे दिवाळी अलग से देतो तुला. 100 रुपये अजून घे. हा साफसफाई नसेल तर लक्ष्मी माता येते नाही. अरे किती टाइम लागेल तुला? तू सुरू कर, 20 मिनिट मध्ये मी नाश्ता मागवतो गरम गरम. हा चल चल, तुला विचार नाही करायचा. चल चल चल. हा अरे भाऊ सकाळी सकाळी गिरायकला प्रदर्शन नको, मी कडी लावून घेतो. तुझं काम झाला का तू दरवाजा ठोक, मग मी येतो. हा शाबास. कोण आहे त्याच्या आईला? दिसत नाही का नाही? ए काय बोलला तू? काय करतो इकडे? इथं घाणीत झाड घेऊन नाचायला आलोय. तू पण ये संग नाचायला. मग आधी सांगायचं ना, साफ करतोय. काय सांगायचं? हा सॉरी सॉरी.
जल्दी करो। अरे वाह, बहुत सारू अरे तुझ्या गाड्या तर आमच्या कचऱ्यानीच फुल झाला. ठीक आहे, 1 2 3 घे घे घे. ते 50 रुपये अजून घे. ते नाश्ता करून घे. हा, ते उडपीवाला नाश्ता पाठवत नाही बोला. तिकडे जाऊन नाश्ता करा मस्त. चल शेख, आतमध्ये उंदीर खूप झाले. उद्या सकाळी येतो उंदराच्या गोळ्या आणून टाकतो. आता एवढी साफसफाई केल्यावर उंदराचा बंदोबस्त व्हायला पाहिजे की नाही. भले भले. हा, गधेडा ऊपर खेल मत.
पहिल्यापासून लाव, तिथं मजा आहे. हा, लावतो, थांब. ए, काय चाललं रे राम्या? काय नाही ना. ए काय नाही, हे बघ विसरलो ना परत. 1 2 3. अण्णा हा 1000ची सुट्टी द्या ना. हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा येतो अण्णा. हा ए थांब तू थांब. हे बघ आत्ता सोडतोय, परत लेट आला ना तर खाडा नक्की. काय काढा नको, उद्या वेळेवर येतो. हा नाही. हा ए आणा तो मोबाईल इकडे. दुपारीच बॅटरी डाऊन करता. काय घाण बघत असतं रे? हा? काय नाही अण्णा, डिस्कवरी पाहतो. तुझ्या बापाने बघितली होती डिस्कवरी. आण तो मोबाईल. ये दो 360 वाला. इतना क्या चेक कर रहे हो? हाँ अभी बैंक से लेके आया मैं. सेठ 500,000 का नोट चेक करना पड़ता है, आजकल भरोसा नहीं. भरोसे नहीं मतलब? कौन दे रहा है देखो ना. परमानेंट म्युनिसिपल काम करे, तुमको फंसाने के लिए नहीं है इधर. मिठाई. ठीक आहे. श्रद्धा आता नको खाऊ, जेवण वेळेला खायचं मग. हा कोणी दिली? धोनी कुठे? गेला असणार मोठ्या मैदानात. अजिबात ऐकत नाही. नको म्हटलं तर मुद्दामून करतो. बबनराव सुट्टी का काय आज? अहो किती चक्रा मारायला लावता तुम्ही? हा मग उगाच आम्हाला त्या वहिनीला त्रास द्यावा लागतो. आठवडाभर रोज येतोय मी. अहो 4 महिने म्हणजे खूप होतात. आमची पतसंस्था तुम्हाला कसं कर्ज देणार परत? चार 4,000 आहेत. 1,000. आता हे झालं 2 महिन्याचं. असंच आणखी 2 महिन्याचं द्या म्हणजे झालं. अजून किती कर्ज आहे बाकी? अहो या 2 महिन्याचं तर भरा आधी. किती किती बाकी आहे? 67,530. येतो वहिनी. बरं झालं बाई, 2 महिने तोंड बघायला नको मेल्याचं. तुम्हाला म्हणलं होतं ना मी, बरोबर जेवणाच्या वेळेला टपकतो. कसले आले हो पैसे? ते भंगाराचा साईड बिझनेस सुरू केलाय बॉसने दिले. खावा आणखीन चपाती. मला दे की थोडेसे पैसे. हा वाण्याचे थकलेत ना, आधीच दिले की नवीन किराणा मिळतो. उद्या देतो. आणि मी काय म्हणत होते, आपण खोलीचा रंगकाम करूया का? आणि पत्राबिलाही काळा झालाय बघा, वाय की नाही? मागच्या वर्षी नाही का दिवाळीला आपण करणार होतो बघा, पण आपल्याला ते नाही म्हणजे जमत असेल तर केलं असतं असं. मम्मी लवकर जेवायला दे, मला लई भूक लागली. अरे मूर्खा, तुला म्हणलं होतं ना तिकडे मोठ्या मैदानाकडे जाऊ नको म्हणून. ऐकत नाहीस बाय? हा 2 शिगा फुटली आहेत बाई तुला. ऐकत नाही, काही नाही, अभ्यास करायचा नाही,
बॅट उचलायच्या निघायचं खेळाल ते. मम्मी माझा अभ्यास कधीच झाला. शानी ग माझी बाय ती. हे घ्या 2 पाकिट. एकाचे 75 रुपये. 150 रुपये झाले. हे घ्या. रेश्मा इकडे कुठं? चौकीत गेलते ना. काय झालं? नाही सोडत बोलले राख्याला. मी 1,500 रुपये देते बोलले त्या गायकवाड हवालदाराला. तर म्हणे कंप्लेंट झाली आहे लेखी आणि कारवाई तर करायलाच लागणार. तुमचे पैसे. हे राहू दे. तू जेवलीस का? नाही आता घरी जाऊन बनवेल. 3 वाजलेत आता कुठं बनवणार? चल हॉटेलात नेतो तुला. नाही न गाऊ गा मी जाते. अगं काहीतरी खाऊन घे. हे बघ पोटात अन्न गेले की काहीतरी शक्कल लढू आपण राखेला सोडवायची. हा चल चल ना. हा हा काहीच खाल्लं नाही ना सकाळ धरण. काय करू म्हाताऱ्यासाठी सकाळी जेवण बनवून घाईघाईत निघाले आणि काम संपून चौकीत जाऊन बसले. तो गायकवाड हवालदार तो राऊंडअपला गेलता. तो 1.5 तासानं आला. काय कुठे जायची पण सोय नाही. राखेला नाही सोडत म्हणते. नाही अजिबात तोडपाणी करायला तयार नाही. नाही ऐकत. म्हणतोय जाधव साहेब लई कडक आलाय. त्या जाधव साहेबाला शिव्या घातल्या राख्यानं परवा. नाही सुधारणार जीव. उगाच डोक्याला ताप करून घेतलाय. तुला कोणी पण मिळेल चांगला. चांगलाच येतो. संगत घात करते. कसली संगत? अकल का त्याला? कशाने बनवर पुढं? त्याला खरंच 6 महिन्यासाठी जलात टाकला ना तर माझा म्हातारा अजिबात ऐकायचा नाही. माझं बीएसटीतला कोणीतरी कंडक्टर पोरगा आहे आमच्या गावचा. तो बघून ठेवलाय म्हणे. पण तो ऐकत कसं नाही माझं. हे दिस दाखवाया तुझ्यासारख्या अनाथ पोरीला वाढवलंय कमी म्हणतोय तो. ऐक मी आहे ना. हे घे पाणी घे पी. बरं वाटलं की नाही आता? हे घे. हे त्या गायकवाड हवालदाराला दे. बघ काय मदत करतो का. लय दुवा लागणार आहे भाऊ तुम्हाला. आणि आणखी लागले तर सांग. अजिबात लाजू नको. आता पगार झाला ना की समजे 1 रकमी परत करेल. आम्ही खरंच समजे काय परत करीन बोलतीस का? मी काय मागतो का तुझ्याकडे? बर नाही बोलत. हा आता मी जाते लगेच आणि बघते. हा का? जा. हा येते. हा ये. इतकं कसलं प्रेम तू चाललंय आज? हा माझं तर नेहमीच होतो जात. तुलाच दिसत नाही. जावा. अगं देवरात कुठे ठेवती? तुला माळायला आणलाय. आता माळून कुठे जायचं याला? चल तयारी कर. चांगली साडी नेस. पिक्चरला जाऊ. खरंच? अगं भया.
आणा इकडे तू फोन घरात ठेवते रातच्याला बाहेर नको ते. आज जरा जास्तच पैसे खर्च केले नाही का आपण? पतपेढीचा 1 महिन्याचा अजून हप्ता देता आला असता बघा आपल्याला. अगं हप्त्याचं काय ते काय आमचेच आहे, ते भरत राहू नंतर. पोरं खुश झाले का नाही? तुला पण बरं वाटलं का नाही? खरं आहे ते. नवीन धंद्यामध्ये पैसे जास्त मिळायला लागले म्हणून उधळपट्टी नका करू. हॉटेलमध्ये 50 रुपयाची बक्षीस द्यायची काय गरज होती हो तुम्हाला? काय 5-50 घेऊन बसलीस? आता बघ सगळं कसं लाईनीवर आणतो. पतपेढीचं समजा कर्ज फेडून टाकू आधी, म्हणजे मनावरचं ओझच निघून जाईल बघा आपले, वय की नाही? फेडू फेडू लवकरच फेडू. पोरं व्हायच्या आधी गेलो होतो बघा पिक्चरला. हो ना, तेव्हा 2 तिकीट काढावी लागली होती, आता डायरेक्ट 4. चला झोपा आता. मी काय म्हणते, तुम्ही असं बाहेर झोपता ना, नाही मनाला बरं वाटत बघा माझ्या. मग येऊ का? हा मग पिक्चरला अजून 1-2 एक्स्ट्रा तिकीट काढावी लागतील. चालतील का तुला? लई सुस्त आहे तुम्हाला. झोपा, चालले मी आपल्या पोरांकडे. नमस्कार शेठ. शेठ उंदराच्या गोळ्या घेऊन आलो, टाकून देतो आताच. अरे तू या ठेवून घेऊन आला? भले भले. शेठ चावी द्या ना बाहेरची. हा चावी बाहेरची. चाबी? हा चाबी. एक आहे. चाबी आणून दे. हा ठीक आहे. चा ये भरत गदेड़ा गंगा जल क्या છે?
काय भाऊ हं? आतमध्ये टाकले काय हं? उंदीरच्या गोळ्या टाकले काय हो टाकल्या सगळीकडे टाकले. पैसे पैसे अरे उंदीरच्या गोळ्याचे किती पैसे झाले नाही नाही फुकट मिळतात म्युन्सिपाल्टीत. हा हा. भले भले चहा घेऊन जा नाही नाही ग काम आहेत निघायला पाहिजे मला. भले हा शेट हा शेट हवेशू 2 दिवसांनी परत यावं लागेल. हा उंदीर मरतील घाणवास सुटेल त्याच्या आधी काढायला पाहिजे. हा 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 भले नक्की या 2 दिवस पाची. हा शेट येतो. हा. अक्का गो बाय तू रोज लुगडा पिळून देतोस. माझी सून इतक्या पण नाही करूची माझ्यासाठी. अक्का तुमचं पण ना. गीता आ हे गीता काय आहे अगं इकडे तर ये. पैसा इतकं पैसे कुठून आणलं व नवीन कामाचा ऍडव्हान्स बॉसनं दिलाय. दिलाय मी ठेवाय दिलाय. नाही आपले पैसे आहेत. हा कामाचा पगार दलाली दलाली. आपलं पैसा आहे. हा हे पैसा आपले हा ठेव कुठेतरी. आणा 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 इकडे आणा. तांदळात ठेवतीस की काय मग नाही तर कुठे ठेवणार. काय डोकं आहे तुझे सांभाळून ठेव नाही तर भात लावशील 1.5 लाखाचा. मी आलो जाऊ. लवकर या जेवायला दुपारच्याला उशीर करू नका बघा. छाप लाए तो चाबी क्यों नहीं लाए तुम? म्हणजे मतलब ओरिजिनल चाबी क्यों नहीं लाए तुम? ऐसा साबुन पे छाप बना के क्यों लाए मियाँ? ए भाई ये खाकी वर्दी देखा क्या? म्युनिसिपल का परमानेंट कामगार है मैं. चोर लगा क्या तेरे को? ये देखो कार्ड है मेरे पास. ये देख ये देख. हाँ हाँ फिर क्या चीज का ताला है? वो हमारी चाली का कॉमन संडस है ना उसका ताला है. क्या? वो हमारे चाली का सेक्रेटरी है ना उसने एक कॉमन संडस को ताला मार के रखा है. जैसे कि उसका ही प्राइवेट संडस है. 25 बिराड रहती है और 3 संडस. सकाल के वक्त बांधा होता है ना सब. इसलिए मैंने चुपचाप वो छाप चाबी का लगा के लाया. जरा वो कर दो ना मदद. हाँ भाईजान. हाँ काम थोड़ा मुश्किल है. 150 रुपये लगेगा. हाँ चलेगा ना. देता हूँ ना. थोड़ा टाइम लगेगा. ऐसे सर पे खड़े मत रहो. चाबी बना रहा हो ताजमहल नहीं. आधे घंटे बाद आना. जाओ जाओ. ठीक है थैंक यू. हेलो अरे वो सैमसंग का ऑर्डर दिया था ना आया नहीं? काय? हाँ मोबाईल पाहिजे. वो भेज दो. हा पाहिजे. हाँ. अरे वो बंद करना. हाँ हाँ ते हे ट्यूब आणि वासप आहे याच्यात. हाय.
कैश है कार्ड? हाँ कैश? हाँ कैश कैश हाँ 9,430. हाँ हॅलो हॅलो काय करते? काय नाही आपलं ते कस काय फोन केला? नवीन मोबाईल घेतला तर पहिला फोन तुलाच केला. तो कसं काय? पैसे तर घरीच ठेवून गेलता ना तुम्ही. घेतला म्हणजे बॉसनं दिला. बॉसने दिलाय? हा चांगले चांगले. बरी या लवकर जेवा या बर का. हा हा येतो येतो ठेव. चल ए भाई ये क्या किया? छाप क्यों तोड़ा? अरे ऐसे कैसे तूने छाप तोड़ा? हे भाई आवाज नीचे. चाबी हो गया है तेरा. और ये छाप क्या तेरे गाल पे चिपकाने का था? अरे तेरे चाबी से ताला नहीं खुला तो छाप तो लगेगा ना फिर से. ये अहमद ने बना ली चाबी से ना जन्नत का ताला भी खुलता है. तेरा संडास का ताला क्या चीज है बे? ये ले. नहीं खुला ताला ना तो 500 रुपए मेरे से लेके जा, समझा? चल अभी 150 रुपए निकाल और यहाँ से चलते बन. नाही वैसा नहीं. सकाळी आंघोळी को वापरता था ना खाली पिली तोड़ा. हाँ तो लेके जाना तेरा टूटेला साबुन. नहाते बैठ दिन रात. माझे नाव बबन, तुझं नाव श्रद्धा, आईचं नाव गीता, दादाचं नाव साईश. माझे नाव बबन, तुझं नाव श्रद्धा, आईचं नाव गीता आणि दादाचं नाव साईश. नमस्कार वहिनी. नमस्कार बबनराव. मीच बोलले त्यांना. तुमचं नाही का ते मग असं दलालीचं पैसा आले ते घेऊन कर्ज फेडूया की आपण. हॅलो हो हो अरे पोचतो बँकेत 10 मिनिटात. आपलं झालं का पैसा? हा आलोच. आले देते भाऊ. हो अगं मोजून तरी दे. तुम्ही बाहेर गेला होता ना तेव्हा मोजून ठेवलेत मी. हे आहेत 67,000. हा हे 500 आणि हे 30. अगं 1000च्या नोटा का दिल्यास? 500चं बंडल द्यायचं होतं बाई. आता दिलेच आहे तर राहू दे. पप्पा पप्पा बघा ना काहीच बोलत नाहीये. हे घ्या वहिनी. झालात तुम्ही कर्जमुक्त. अभिनंदन अभिनंदन बबनराव. आणि वहिनी काही पैसे आले असतील तर फिक्स मध्ये टाकू तुमच्या नावावर. चांगला व्याजदर द्यायला सांगतो साहेबांना. आपले पाहुणेच आहेत ना. नाही तसं काही असेल तर कळवते बघा मी. हो चालेल. येतो येतो बबनराव. कशाला उगाच उरावर कर्ज ठेवायचं. दुसऱ्याचे पैसे असल्यासारखे चिडचिड करायला लागली. चला घ्या जेवून घ्या. आहो तुमचा तो नवीन बॉस बोलवा की त्याला एकदा घरी जेवायला. हा जेवायला ह्या झोपडीत आणि बसवायचं कुठं? डोक्यावर. काय बोलती? आज सकाळी अक्का म्हातारी सांगत होती मला अंबरनाथला तिचा लेक असतो ना त्याच्याकडे जाते बघा राहायला.
आणि ही खोली विकाय काढते. मी काय म्हणते, आपण थोडे पैसे देऊन अडकून घेऊयात की ही खोली. हा म्हणजे कसं आहे बघा, ही भिंत पाडली ना की असं आईस पाईस होऊन जात आहे घर. हा आणि ते पाण्याचं कनेक्शन बी मिळतंय फुकट. पत्र्यावर डांबर बी टाकून घेतलंय म्हातारीनं पावसाळ्याच्या आधी, त्याच्यामुळे गळायचं बी थांबले. आणि त्या हा हॅलो हॅलो, रेश्मा बोलतीये. बोल रेश्मा. तो सरकारी वकील जामीन द्याय सांगतोय 5,000 आणि नाहीतर उद्या सकाळी सज्जेला टाकणार सांगतोय 6 महिन्यासाठी राख्याला. वकील दिला म्हणजे सकाळी कोर्टात नेलता का? नाही, मला काय समजत नाही भावतीये. तो गायकवाड हवालदार बी नाही इथं, आणि कोणाला काही विचारलं तर वकिलाकडे ढकलतात मला. तुम्ही या ना भाऊ. हा आलो मी आलो. ठेव फोन. हा कुठं चालला? मी येतो अर्ध्या तासात, तू जेवून घे. लवकर या, मला जायचंय बघा वाण्याकडं. हा त्या राख्याची लायकी नाही, पण तुझ्यासाठी देतोय. देवासारखे धावून आले भाऊ तुम्ही. डोंगरा एवढे उपकार झाले तुमचे. समजानी पाठ फिरवली पण तुम्ही मदत केली मला. देव भलं करेल तुमचं. ए चले बाहेर ये, चल. बहीण आहेस का याची? मग काय बायको? नाही, बायको नाही. आम्ही लग्न करणार एकमेक. आणि काय करणार लग्न करून? गटारची झाकणं चोळणार का दिवस रात्र दारू पिणार? ही मुलगी सदा 3 दिवस इकडे खेटा मारते पोलीस स्टेशन मध्ये तुझ्यासाठी. हिच्याकडे बघून तरी सुधार जरा. घे त्याला. सही कर इकडे. ए रेशू, ए राणी, अरे तुझी शपथ खातोय, वापस नाही का तू खोट्या शब्दात? मारू दे मी मेली तर. तू माझ्या कर, मन मानाल तसं बघ. तुझ्या एकट्या पुरतच बघ. समजे लोक बोलतात मला, सोड त्या राख्याचा नाद, सोड त्या राख्याचा नाद. मलाच लई पुळ काय, तुला काय? पार कोडगा झालायस रे तू. जनाची पण नाही आणि मनाची पण लाज वाटत नाही आता तुला. हट रे. ए रेशो, बबन, और आज लईच टाइम लागू राहिला ना बाटली अटकवायला. हं? नाही म्हणलं मी मदत करायला तयार आहे बघ कधी बी. हा सांगतो फक्त. हा वा शाबास. मोबाईल दखो 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 नवीन मोबाईल. अरे नवीन मोबाईल पार्टी तर झालीच पाहिजे आता. हा हे यार पाहिजे तू. आयो हे तर वाडकर अण्णाच्या बी पुढचं मॉडेल आहे. हो मग तू पार्टी झालीच पाहिजे. चल 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 तिथे पुढं 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 पुढं. चांगला आहे मोबाईल. केवढ्याला घेतला? 9,500. 9.5 कॅश. कॅश पार्टी झाली पाहिजे. पाचतो की अशी. एवढं काय कौतुक ते नवीन मोबाईलचं. पुढं पुढं वडा मला नको थोडी. नाही थोडी. अरे थोडी वाडकर अण्णाच्या नावानं सांग भलं.
नाही, मी बनवणार ना. हे नको बाबा. नाही, मी खातो तुम्ही खा. मी बनवणार. नको तू हे काय तुम्ही- बाबा. अहो, थोडं तुम्ही खा. बबन बबन श्रेष्ठ भगवान जगाच ठीक आहे पैसे बरोबर. हे गांच्या इकडे लॉटरी लागली वाटते लयच खुशी ते. गीता गीता दारोगड गीता काय हो किती उशीर केला हा? फोन करत होते बघा मी तुम्हाला. का नाही उचलला? लाईट का लावताय हो? पोरं झोपली आहेत की? कुठून आणले हो? पोराची शपथ घ्या, माझ्या डोक्यावर हात ठेवा आणि सांगा की हाय मारीचं पैसे नाहीत. सांगा हे चोरीचं पैसे नाहीत. सांगा मला तुम्ही चोरी तर नाही केली? अगं नवीन साईडचा पैसा आहे, बॉसनं दिलाय. कसला बसो? कसली साईड? हा काय चाललंय काय तुमचं? माझ्या डोक्यावर हात ठेवून सांगा, सांगा मला ते चोरीचं पैसे काय पण काय बोलतीस? साहेबाला करोडोचा फायदा करून देतोय म्हणून हा पैसा देतोय मला तू. नाही तर मला कोण देणार आहे? कचरेवाल्याला एवढा पैसा? आज पातूर पैसा नाही म्हणून ओरडत होतीस आणि आता पैसा मिळायला लागल्यावर बघवत नाही हो तुला. आणि मी काय चोरामारे करून आणणार आहे पैसा? नाही तसं नाही हो. भया वाटत काय काय करायचं या पैशाच? कुठे ठेवायचं? कुणी सांगितलंय तुला ठेवायला? तुला केसरकर म्हातारीची खोली घ्यायची आहे ना? टाकते तिला. पाया खाली जमीन रात्री गावले पाया थोडीची रात्री.
थोर पैशाचा आला पूर मनातल्या विंदेला करणारा लावा तोर मग मग काय पाय तब्बे पुढे साय आता जाशील तू चिठ्ठ चिठ्ठ नेतीने पाय तुझ्या लेकरा पायाचे दिस आले पे सोन्याचे आता कौतुक काय बघा वेगळ्या बापाचे तू सारी तुम्ही तर ते जसं विनी वर्धन बेटा बेटा चमका किस्मत का तारा माझ्या ठेंग्या खाली पारा काय माग पुढं माग पुढं अगं बास की जरा बाकी मुंबईचं वारं एकदमच फिरलं म्हणायचं टायमाला खोली घेऊन एक नंबर काम केलंय बबनराव तुम्ही ओ टीव्ही आलाय फ्रीज आलाय गॅस बी लागलाय आता कसा समधा संसार लागला माझ्या अक्कीचा एक गोष्ट मात्र मनाला लागून राहिली बबनराव ते लग्नाच्या टायमाला दिलेल्या 4 तोळ्याच्या पाटल्या त्या तुम्ही घाण टाकल्या त्या गेल्याच तुम्ही परत नाही येऊ शकला आमच्या आईच्या होत्या आओ श्रीखंड घ्या नगर नमस्कार सर नमस्कार ही माझी मिसेस आणि हे मेवणी माझी तुमच्यात काय साला अरे साले साहेबला घेऊन आला का नमस्कार सर राम 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 शेठ हात नका लावूस हिच्यासाठी पाटल्या दाखवा ना भरत दीदीला बांगडे दाखव यात आहे ये क्या है बजेट क्या है असं काही नाही 4 दादा हे बघ छान आहे ना 5-6 तोळ्यापर्यंत द्या भरत बेटा ते 2 नंबर बॉक्स मध्ये नवीन डिझाईन आला तर दाखव भारीवाला जी शेठ भारीवाला हा हे साकली आणि साईबाबांचं पान मिळेल का हा ते तिघांच्या साईज प्रमाणे दाखवा ना नका दाजी. तृप्तीसाठी नका अहो सोय नाही तिला सोन्याची असं कसं करायचं तर तिघांना पण करायचं पण अरे दादा असं काय करतोस आमची बिल एकच आहे किती हा दाखवा पैक कर दे ये लो चांदी ऑफर चालू है ना हाँ सारा सोना ऊपर चांदी की ऑफर आहे चला येतो चला
100-200 मांग के इसने अच्छा दिवाली मनाया. प्रभो बद्दी तारी मायाची. कोण आहे इकडं? काय अरे कोणी पाहिलं तर अरे मित्राची साईड. थांब अरे दम धर ना जरा. अरे काय एवढी लाज? अरे एक गोष्ट दाखवायची आहे तुला. नंतर दाखवता येणार. अरे थांब की. काय सांगून राहिले तर ऐकत नाही. हे बाय हे काय मोबाईल कोण दिला? बबन भाऊने दिलाय. त्यांच्या कामात मदत करायला सांगतात. ते काहीतरी भंगाराचा साईड बिझनेस आहे. ते बोलले का चांगली दलाली मिळवून देतोय. मग मोबाईल कशाला? भाऊ काय बोलले का साईट भेटली का फोटो काढून व्हॉट्सअप करायला लागतंय ना म्हणून. लयच मेहरबान व्हायला लागलाय तुझ्यावर तुझा बबन भाऊ. नाही म्हणजे सारखंच येतो मत तिला धावून. ए काय बाय नका बोलू. तो धावून आला नसताना तर जात होता जेलात 6 महिने. लई चांगला माणूस आहे तो. हो ग आता तर तुला सारी दुनियाच चांगली वाटते मी सोडून. धर ठेव तुझा फोन. अरे राजा अरे ऐक ना माझं. अरे ऐक ना आपल्या कचरा डिपोत लागून जा की कामाला. लागून जा ना. वाडकरांनाशी बोलून होतंय आपलं काम. तोच करतोय भरती. पाहिजे तर मी बबन भाऊला पण बोलते अण्णाशी बोल. ए काय कुठल्या भावाला सांगायची गरज नाही हा. आणि मी नाही टाकणार घाणीत हात. ते अहमदचा भाऊ पाठवतोय दुबईवरून ऍडव्हान्स मध्ये पैसे गाडीसाठी. कसं कळत नाही रे तुला? कोण देणार आहे गाडी घ्यायला लाखो रुपये? साधी रिक्षा घ्यायची तरी अवकात आहे का आपली? या बाय माझं ऐक ना. ए ऐक ना आपण दोघं मिळून साठव पैसे. दर महिन्याला थोडं थोडं पैसे बाजूला काढू. टेम्परवरी कामगाराचा पण दर महिन्याचा पगार 15,000 जातो. या बघ वर्षभर कळसूच. एकदा पैसे आले की कर की तुला पाहिजे ते. मग मी अडवणार आहे वय तुला. हा किती तोळ्याचे बाबा? चैनी सकट पाहुणे 4 तोळा. एकदम सॉलिड शेट. हा शेट. हा बाबा दिसले पाहिजे ना. एकदम सॉलिड वाटले पाहिजे आपली पर्सनॅलिटी. हे ब्रेसलेट तर लय भारी. एकदम समान खाम. एक सांगू का तुम्ही ते कचऱ्याचं काम सोडून द्या आता. नाही म्हणजे नोकरी नका सोडू. कोणीतरी ठेवून द्या ना. बदली काम कर. रिप्लेसमेंट. हा आता बाबाच्या कृपेने एकदम समजा चांगलं चाललंय. तुम्ही जाऊ ना पुढं. बोट मोडणारीचे कमी नाही आपल्याकडे. काही माहिती नाही. थंड झाली ते. सुरमई फ्राय चिकन तंदुरी पाहिजे होतं. मजा नाही असते ना. मग माया घेऊ ना. त्यात काय एवढं. हा मग कांचा. कांचा इकडे. हा शेट. कांचा 2 प्लेट चिकन तंदूरी. अक्का तंगड़ी से हाँ एवढे लेके आओ. अपने पास नहीं मिलता है सेट चिकन. खाली आमलेट और भुर्जी पाव है. ऑमलेट कौन है रे? ऑमलेट चिकन पाहिजे. ये ले जा लेके आओ. जाओ. धंधे के टाइम पे सेट नहीं छोड़ेगा. अरे तो हा शेट का माय शेटचा मोठा आहे का? हा जा पैसे दिले ना. जा घेऊन ये. एक नाही सांगितलं त्याला. हाँ माफ करो सेठ. तेरे को समझता नहीं क्या रे? चिकन लेने को बोलो तू. माफ करा सेठ माफ करा. काय माफ कर रहा? पैसे दिले नाही म्हणून तू. मी समजावतो त्याला. माफ करा. इथं नाही थांबायचं आपल्याला. अजिबात नाही थांबायचं. चला तुम्हाला असली जागेवर घेऊन जातो. एकदम 24 कॅरेट. चला चला चल. हे चल 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 चल. चल चला चला. अरे आपल्याला त्याच्यामुळे तर पैसे ना.
हुस्न के नशे में आधा जो दाई बाई यार रंग तारे फूल आया कौवा चला टेढ़ा है घरामध्ये पाहुणी आहे, ध्यान ठेवा जरा त्याचं. रोज रातच्याला पिऊनच यायला पाहिजे वय. या आठवड्यात एकदा तरी वेळेवर कामावर गेले का तुम्ही? तुमच्यामुळे मला बी उशीर होतोय रोज. ताई निघाले बघा, येऊन लगेच काम करून देते समधी. हा आंघोळीला पाणी गरम करत ठेव. मला उशीर झाला, तुम्ही बघा तुमचं तुम्ही. उगाच डोक्यात जाऊ नको, पाणी ठेव तापवायला. माझं झालं की मग त्या कामाला, नाही तर ते सोडून आज घरात. पैशाची काय कमी राहिली आता तुला? आणि पैसे संपला म्हणजे मग काय करणार? तेव्हा करायलाच लागेल की नाही का? मी नाही सोडणार का? इथं आहे का बॉसचं ऑफिस? नाही नाही, नुसतं भेटायला आलं. मग कुठे? त्यांची लय मोठी ऑफिस आहे, लय मोठा माणूस आहे तुम्ही. तू पिझ्झा खाणार? पिझ्झा चल. मी काय म्हणतो, एवढा पैसा कुठून आणला असेल रे बबन शेटनी? नाही म्हणजे हा नेमका धंदा करतो तरी कसला? काय धंदा बिंदा रे? गावाकडे जमिनीचा एखाद तुकडा ऐकला असेल, त्याचे जे सगळे पैसे उगाच थापा मारत फिरतोय. भांगारचा धंदा म्हणून संपला ना त्याचा पैसा. तो बी येतोय बघ जन्नतून डायरेक्ट इकडं आपल्या गोत्यावर. अरे आपण देशीच पिणार आणि देशीतच मरणार. हे घे. अगं मज्जाच झाली.
पॉपकॉर्न घेतले बॉस बॉस समोर हजर. आले का? आले होते, म्हणले पैसे दिले आणि अर्जंट काम आहे म्हणून निघून गेले चढ दिवशी. गेले पण? हा गेले. हे घे. मला कशाला? अगं ठेव ना, मी बोललोय त्यांना तू माझ्याबरोबर आहेस म्हणून. मग हे घे 50,000 दिलेत, 25 तुझे 25 माझे. ठेव. नाही पण आता आहे का तुझं पर एकत्र काम करायचं ठरलंय ना. मग ठेव ठेव ना. ठेव ठेव ठेवा. हा. अरे वा 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 वा. लांब लांब धर, लांब लांब. हा लांबू. हा साईज मागो. सांभाळ. ये ना रेश्मा, जवळ ये ना. अगं असं काय करते? ये ना जवळ रेश्मा. माझ्या डोक्याला त्रास होईल असं काय वागू नको बाबा. 3-4 तासाचं काम आहे, इमाने इतबारे कर. हिनं विनंती केली म्हणून तुला ठेवतोय. बर मी येते अण्णा त्याला दाखवून. ए बबन दाखव ना. नाही 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 भाऊंना कशा पैतारस. मी जाते आणि दाखवते. मला ठाव आहे ती गल्ली. भाऊ बसा तुम्ही, येते आत्ता. चल. अरे घे ना. चल चल. चल. चांगलंच गावलं तुम्हाला सेट. रिप्लेसमेंट नाही म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारले ना. नाही नाव कळलाय मला तुमचा. म्हणजे तुमच्या जागेवर राख्या आणि राख्याच्या जागेवर तुम्ही आहे का नाही. किती वेळा सांगितलं कपाटाजवळ जायचं नाही म्हणून. हा कळत नाही बाय. हा माझं टीम वाले टी शर्ट बाहेर वाढतोय. दिसला नाही तुला तो. पुन्हा जर कपाटाजवळ गेलेला दिसलास तर मला तर तुला मी कपाटाला हात लावायचा नाही सांगून ठेवते बघ. कळलं का? हा लॉकरची चावी दे. दुसऱ्यांदा आलोय चावी मिळत नव्हती म्हणून. पाकिटात घेऊन कशाला फिरतेस का गावावर? घरात ठेवता येत नाही का? एवढा समजा पैसा असतो घरामध्ये
पोरांची जीवावर टाकून जाऊ बाय. वर एवढं सोनं बी आहे. एवढी धाकधूक होती तर दे की सोडून काम. पेडणेकर भाऊ सांगत होते 5 लाख फिक्स मध्ये टाकले ना की 4,500 रुपये मिळतात दर महिन्याला. आणि जर 10 लाख टाकले ना तर 9,000 मिळतात दर महिन्याला. बघ तू काही डोक्याने कमीच का ग? सगळं सांगत बसशीस त्याला. मग काय करायचं एवढं पैसे घरामध्ये ठेवून? तू डोकं चालू नगस. काय करायचं ते मी बघीन. तुझ्या अशा या वागण्यानं घरात पैसा येत नव्हता. आता नशिबानं आलाय तर तोंड बंद ठेव. घे. नाही बस. हाँ हाँ जेवून काय? हॅलो रेश्मा. बोला भाऊ. बोललीस का परत भाऊ? बोला बोला. आज संध्याकाळी मला भेट. साईट वर जायचे. चांगली दलाली भेटणार आहे. हा हा भेटते की. मी निघाल्यावर तुला फोन करतो. हा का? हा चौकात भेट मला. चालेल. तुम्ही करा फोन. हा. काय गरज नाही कोणाला भेटायला जायची. कुठं नाही जायचं तू. पण ते आपल्याला मदतच करतायत बाबा. कसली मदत? हा तू म्हटल्याप्रमाणे करतो ना आता इथे काम. काय बोलली होती? आपण दोघे मिळून साठवायचे पैसे बोलली होती ना. नाही जायचं म्हणजे नाही जायचं. पण मी पैशासाठीच करते. अरे कसला पैसा आणि काय काम करते त्याचं तू? उगमाचं टाळक सणकू नको. हा? सांगितलं ना नाही जायचं तर नाही जायचं. आणि देऊन टाक त्याचा मोबाईल त्याला.
शेट ते सायकल द्या की तुमची. अरे पडू नये म्हणून म्हणतोय. उद्या घरी येऊन घेऊन जा. मी जरा एक काम करून येतो. शेट संध्याकाळच्या टायमाला आजकाल लई कामं करताय तुम्ही ना म्हणजे नुसतीच समाजसेवा करीत बसू नका. एकदा का मासा गळायला लागला ना त्याला चटकून पाण्याबाहेर काढण्याचं शहाणपण असतं. नाही ध्यानात असू द्या म्हणून म्हणलं. एकदा बोललेलं डोक्यात नाही जात तुझ्या. जाऊ नको बोललो होतं ना त्याच्यावर. हा का गेली? आधीच ठरलेलं मला नाही टाळता आलं. नाही. कोण आहे तुझा तू? हा एवढी त्याच्या मागं मागं फिरते त्याच्या इशारावर नाचते. तुला दारू प्यायला का? हा पिलो. माझी दारू खूप तुला. तुझ्याकडे बघ आधी. तुझ्यासारखं नाही असं पैशासाठी कोणाच्या मागं फिरत. ए कंटाळा आला तुला माझा? कंटाळा आला? त्या बबनाचा पैसा प्यारा झाला का? एकटा पुरत नाही मी तुला. एकदम बरोबर वाटलं मला. मला जे तुझ्याकडून पाहिजे ते तुझ्याकडून घेते आणि जे त्याच्याकडून पाहिजे ते त्याच्याकडून घेते. बरोबर बळीकलंस. बरं एक मोठी साईड गावली आहे. लांब आहे तिकडं साताऱ्याला. म्हणजे बक्कळ झालेलं मिळेल बघ. नाही म्हटलं तरी लाखभर तरी मिळेल. पर 2 दिवसासाठी जावं लागेल. 2 दिवस? हा हे बघ मी तुझाच विचार करून सगळं काम अंगावर घेतले. अख्खी दलाली पण तुलाच देणार आहे. मी कायच काम करत नाही आणि फुकटची दलाली घेते असं वाटायला लागलंय मला. लय वांगळ वाटतं पैसे घ्यायला. वांगळ बिंगळा काय नाही. उद्या तू काम शिकलीस तर माझाच फायदा होणार आहे ना. तर काय काम करायचं तेच ठाव नाही मला. सांगतो सगळं सांगतो. साताऱ्यावरून आलो ना आपण काही टुजीर तुला सगळं काम शिकवतो मी. हा फोनला कशाला हात लावतोय? तृप्तीताईला दिवाळीचे फोटो पाठवायचे आहेत ना. मम्मी हे बघ.
हे ऐक. 2 दिवस साताऱ्याला चाललोय कामासाठी बॉस बरोबर. उद्या सकाळी जाणार आहे. बॅग भरून ठेव रात्रीच. अरे हा का नाही काय बोलता येतं का नाही? यात साखर कोण टाकणार तुझा बाप? सगळा दळ भद्रीपणा भरला अंगात. हेलो हेलो, किधर हो तुम? ये बैंक के आगे खड़ा हूँ. आप किधर हो? मैं वो MTNL का ऑफिस है ना, उधर खड़ा है. हाँ तो आ गया हूँ ना. व्हाइट कलर का गाड़ी है अपना 5005 किस्मत ट्रेवल्स. क्या अरे तुम? हाँ? रुको रुको रुको. अरे तुम मेरे को फोन लगा रहे थे. देख आप ही हो क्या? आओ. निकले क्या? हाँ. गाड़ी कब लिया? दिवाली का पहले. बड़े भाईजान ने दुबई से पैसा भेज दिया तो ये किस्मत ट्रैवल शुरू और किस्मत चाबी बंद. ये चाबी के धंधे में बहुत पैसा टूटा मेरा सेठ. लेकिन चाबी मस्त बनाया तुमने. उस दिन एक झटके में ताला खुल गया. शुक्रिया. हॅलो रेश्मा, आलीच चौकात? हाँ आलो आलो. ठेवतो. सेठ 3000 रुपए दो ना, डीजल और टोल के वास्ते. बाद में बिल में एडजस्ट करेंगे. हाँ. ठीक है. सरक. हाँ?
हाँ बोल भाई। हाँ भाई, वो आज मैं भाड़ा लेके जा रहा था महाबलेश्वर को सुबह में, तो भाभी है मेरे साथ में। तेरे साथ? हाँ भाई, मेरे साथ में वो, और वो तेरा कचरा डिपो वाला बंदा है ना, वो भी है साथ में। और कौन है उसके साथ? और कोई नहीं है, दोनों ही थे भाई। हाँ बोल भाई बोल। भाई ये बंदा अभी 1 महीने पहले मेरे पास आया था चाबी बनाने के वास्ते, इसलिए पहचाना मैं। भाई पैसे का ब्याग है इसके पास, 8-10 लाख होएगा कम से कम। तेरे को पहचाने नहीं रेशमा ने? नहीं भाई, मेरे को नहीं पहचाना। तो तू बात मत करने जाओ उससे खुद से। हाँ, और मेरे को बता पहुंचने के बाद किधर है तुम लोग? हाँ ठीक है। पर भाई ये भाभी के साथ तेरा झगड़ा तो नहीं हुआ ना? अरे नहीं भाई, तू मेरे को फोन करना, मेरे को बता किधर है तुम लोग। हाँ पक्का बता। हाँ मैं भाई वो लोग आ रहे हैं, मैं तेरे से बाद में बात करता हूँ। हाँ लेकिन मेरे को फोन करा। हाँ लय माझा आला का? ए बाटगोळा, कळत नाही का? अक्कल नाही का तुला? हा? चल नाही इथून, चल निघ. बाईच्या जीवर जगणाऱ्या लय मात करू नये. तुझ्या तर ए राक्या तुझ्या रम्या रम्या थांब ए राक्या ऐक ना माझा. राक्या बाबू ऐक ना माझा. थांब रे. अरे राक्या पोलीस आले. चला चला साहेब, एकतर ह्याने आम्हाला उगाच मारलंय आणि तुम्ही आम्हालाच आत टाकताय. परमनंट कामगार आहे आम्ही, युनियनचे मेंबर आहे. तुम्ही पाहिलं ना काठीनं कसं मारत होता साहेब तो आम्हाला. सुरुवात पण गेलीच केली होती साहेब. हा बाहेरचा आहे साहेब तो. मागच्या आठवड्यात बदली कामगार म्हणून ठेवलंय त्याला अण्णांनी. ओ अण्णा तुम्ही सांगा ना साहेबांना. हा आता अण्णांनाच उत्तर द्यावे लागणार आहेत. अण्णा मला एक सांगा, म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या गटाराचे झाकणं चोरणारा जो शासनाचा गुन्हेगार आहे आणि जो बेलवर सुटलाय, त्याला तुम्ही कामावर ठेवलाच कसं? मी सांगतो ना साहेब, मी सांगतो तुम्हाला. मला कामावर ठेवायचे पैसे मिळतात नाही अण्णाला, म्हणून मला कामाला ठेवलाय. त्या बाबांचा सगळा पगार मिळतोय अण्णाला. लय पैसा वर आलाय त्या बाबांचा. ज्याने तुला कामावर ठेवलं तू त्याचीच. कोण कुणासाठी फुकट काय करत नाही साहेब. माझ्या होणाऱ्या बायकोवरती वाईट नजर आहे त्या भाड्याची. तिच्यावर इम्प्रेशन मारायला म्हणून मला कामावर ठेवला इकडे. मी ना साहेब सगळी कुंडली काढली त्याची. आधी ना खायचे पण वांदे होते त्याचे, आणि आता दिवाळीच्या आधी ना 15 लाख रुपये कॅश देऊन घर घेतलं त्याने. माहिती तुम्हाला? डान्स बार मध्ये ना एकेका रात्रीला लाख रुपये उडवत होतो. या दोघांना विचारा साहेब, हे दोघं असतात ना चमचे त्याच्या बरोबर. आणि साहेब आज पण ना 8-10 लाख रुपये आहेत त्याच्या बॅग मध्ये. हा तुम्हाला पाहिजे तर मी सांगतो कुठे तो. पक्की खबर आहे. पकडणार का तुम्ही त्याला? हा पकडणार? बोला साहेब, पकडणार का बोला? नाही एकदा घ्याच तुम्ही त्याला एकदा रिमांड मध्ये. आणि साहेब त्याला विचारा कुठून आला एवढा पैसा.
बॉस कुठे राहणार? इथं का? नाही नाही, त्यानं दुसऱ्या हॉटेलमध्ये रूम बुक केली असेल की. ही रूम फक्त आपल्या दोघांसाठी. फक्त आपल्या दोघांसाठी? हा. काय ग, काय झालं? बॅग दे ना, ठेवतो. अरे ठेवतो. नाही ठेवतो मी. रात्रीच तू आज झोप, मी इथं सोप्यावर झोपतो. हा नाही नाही, मी इथं सोप्यावर झोपते आणि तुम्ही आज झोपा आरामात. नाही नाही, हे पा, हे लई मस्त आहे. मी इथं झोपते, तुम्ही आज झोपा. हे बघ तुझ्यासाठी काय आणलं. तुम्ही काय एवढे माझ्यावर पैसे खर्च करता? अगं तुझ्यावर कुठे खर्च करतोय, आपल्यावर खर्च करतोय. बॉस समोर इम्प्रेशन पडायला नको का तुझं? हा, हे घे, घाल. घे ना, घाल लवकर घाल. बॉस येईल एवढ्यात. हा, जा. मी काय रोज नाही पीत, बॉस साठी आणली. हे घे, घे ना. बॉस कधी येणार आहे? तुला मिळालेत ना पैसे, त्याला भेटून काय करणार आहेस? तसं नाही, असंच विचारलं. मला विचारतीस का कधी? नाही, तो माणूस एवढे पैसे पुरवतो ना आपल्याला, म्हणून विचारलं. आले का बस? आले वाटतं. काय झालं साहेब? पैसे कुठे आहेत? पैसे? कुठले पैसे? पैसे कुठे आहेत? साहेब कुठले पैसे? ते काय? साहेब या ना बोलू आपण. साहेब हो, साहेब ऐका ना. साहेब हो साहेब, साहेब बोलूया ना आपण. साहेब ऐका. अरे हे सगळे पैसे कुठून आले? ऐका साहेब, हे सगळे पैसे कुठून आले? साहेब आपण बोलूया ना, या ना जरा. साहेब काय बोलूया? पैसे कुठून आले? साहेब पैसे कुठून आले? पैसे कुठून आले? साहेब या आले पैसे? या ना बोलूया. कुठून आले पैसे? पैसे कुठून आले? कुठून आले पैसे? बोल, पैसे कुठून आले? साहेब तुम्हीच ठेवून घ्या. साहेब तुम्हीच ठेवून घ्या, सगळं तुम्हीच ठेवा. साहेब तुम्हाला पैसे देणार? तुम्हाला पैसे देणार? मला पैसे देणार? तू हे केवढ्या? तुम्हाला पैसे देणार? मला पैसे देणार? तुझ्या आईला पैसे देणार? मला पैसे देणार तू? मला विकत घेणार तू? काय
साहेब मला मारू नका. अहो मी खरंच नाही सांगणार कुणाला. बाबा शपथ. काढते बाबा. माझे बाबा. बाबा सगळ्यांचे आहेत. चल काढ. हो. ते पण दे. साहेब मला मारू. कोणाला जर सांगितलंस ना. काय गे माझ्या बरोबर यायचं आता. चल निघ. उतर. ऐक. यायचं नव्हतं तर नाही सांगायचं ना. पोलिसांना बोलवायची काय गरज होती. डोळे वाटारून काय बघतीस. 1 लाख रुपये दे माझे. धनंजय काय आहे. तुझा 3 BHK. महत्वाचे रेड आहे. जावं लागेल. आल्यावर बोलूया आपण. येस सर. सर आय हॅव कन्फर्म्ड इट माय सेल्फ अँड द युनिट इज रेडी फॉर द रेड. डोंट वरी सर. देयर वोंट बी एनी कॅज्युअलिटीज. वहिनी गीता कुठे गेली. काल दुपारीच गेली. गावाला जाते म्हणाली. काय आलं. पैसे कुठे आहेत. वाचा बसली का तुझी. पैसे कुठे आहेत माझे. मला वाटलं मला विचारायला. पोरांना विचारायला. मी काय विचारतोय याचा जबाब दे. जास्त शहाणपण करू नकोस. लय माझा लागेल. दहा लाख आणि माझं समजा दागिना बँकेत ठेवलंय तुमच्या नावानं. आणि बाकीच्या पैशाची 4.5 एकर जमीन घेतली आहे. कालच झाला यार. उरलेला पैसा
उरलेले म्हणजे तू काय भीक देतेस का मला? आणि कोणाला विचारून व्यवहार केलास? कोणाला विचारून? 1.5 दंडीची अक्कल तरी आहे का तुला? व्यवहार केला म्हणतेस? हा पैसा कमवायला केवढी घासली मी, किती मेहनत केली मी याची जाण आहे का तुला? जाण तर बराबर हाय मला, समत ओळखून हाय म्या. किती बी झालं ना तरी बायको हाय म्या तुमची. तुमची कर्तबगारी चांगलीच ठाव आहे मला. मेहनतीनं कमावलेली लक्ष्मी अशी उधळायची नसते. तू लय शानी झालीस, लय जीप चालायला लागली तुझी. तू मुंबईला चल, तुझा सगळा शानपणाच बाहेर काढतो का नाही बघ मी. मी नाही येणार आता मुंबईला. आल्या वाटेनं परत जातो मी आणि पोरं हितच राहणार. तू काय बोलतीस ते कळते का तुला? समज बराबर कळतंय, चांगलंच कळलंय. तिथं मुंबईला दुसऱ्याच्या घरची उष्टी खरकटी काढण्यापेक्षा इथं स्वतःच्या वावरामध्ये मेहनत करून पोट भरेन. तुम्ही जगा मन मानल तसं. उगा माझ्या दळभद्रीपणाचा अडंगा नको तुम्हाला. पप्पा
नमस्कार. आजची ठळक बातम्या. गबाळ या शब्दाची प्रचिती आज मुंबईकरांना आली. मुंबईच्या मुलुंड या उपनगरात 1-2 नव्हे तर तब्बल 122 करोड रुपयांची रोख रक्कम एका बंद दुकानात अडगळीत सापडली आणि एकच खळबळ उडाली. इन्स्पेक्टर धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली मुंबई पोलिसांनी अत्यंत शिताफीनं हा छापा मारला. सर 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 काही कळलंय का कुणाचा पैसा आहे हा? गुमास्ता लायसन्सवरून मालकाचा तपास सुरू केलाय. लवकरच कळेल. आणि सर नेमके किती पैसे सापडले? मोठा छाप आहे. दिस इज नॉट अ रुटीन इन्व्हेस्टिगेशन. आणि पैसे मोजायला 1 दिवस तरी द्या. थँक्यू सर. मस्त बोला. अरे हे काय झालं? बरं जाऊ दे. चला चला आपण ज्या कामासाठी आलोय ना ते सुरू करूया. भास्कर सर सेकंड राऊंड कम ऑन. वी आर प्राऊड ऑफ यू धनंजय. कीप इट अप. आपल्या सर्व ज्युनियर आणि सिनियर अधिकाऱ्यांसाठी खूप चांगलं एक्झाम्पल सेट केलंय. हो ना. है ना? एवढा पैसा पाहून इमान राखणं सोपं नसतं. यू आर रिअली डन इट व्हेरी वेल. थँक्यू सर. खरंय. हे काय चाललंय रे? ए आवाज वाढव. हे काय समजलं? भाइयों, देश को भ्रष्टाचार और काले धन रूपी दिमक से मुक्त कराने के लिए एक और सख्त कदम उठाना जरूरी हो गया है. आज मध्यरात्रि यानी 8 नवंबर 2016 की रात्रि को 12 बजे से वर्तमान में जारी 500 रुपए और 1000 रुपए के करेंसी नोट लीगल टेंडर नहीं रहेंगे. यानी ये मुद्राएं कानूनन अमान्य होगी. देश विरोधी और समाज विरोधी तत्वों के पास मौजूद 500 रुपये 1000 रुपये के पुराने नोट अब केवल कागज के ऐसे नागरिक